नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असं आहे, चिंतनीया ही विपदाम चिंतनीया ही विपदाम आदौ एव प्रतिक्रिया आदौ एव प्रतिक्रिया न युक्तम कूपखननम संदीप्ते वनहीना गृहे. म्हणजेच मित्रांनो, एखादं कार्य जर आपण हातात घेतलं तर त्याच्यामध्ये काय काय अडचणी येणार आहेत, विपदा येणार आहेत, त्याविषयी आपण आधीच विचार केला पाहिजे. त्यावर उपाय देखील आपण आधीच विचार केला पाहिजे. कारण की जेव्हा घराला आग लागते तेव्हा विहीर खणून काही फायदा होत नाही किंवा ते योग्य नाही. बरोबर, आपल्या मराठीत देखील म्हण आहे की तहान लागल्यावर विहीर खणण्यात काही अर्थ नसतो. तसंच मित्रांनो, आपण बघतो की आजारी पडल्यावर माणसं जी आहेत ती फळं घेऊन जातात किंवा फळं खातात. तर आधीपासून आपण फळांचं सेवन केलं पाहिजे. आपले जे जाणकार मित्र आहेत त्यांना विषय लक्षात आला असेल की आहाराशी निगडीत असा आजचा आपला विषय आहे. तर पाहूया आजचा आपला विषय काय. आजचा आपला विषय आहे बाळांच्या निरोगी आरोग्यासाठी पोषणाचे महत्त्व. बरोबर, बाळांच्या निरोगी आरोग्यासाठी पोषणाचे महत्त्व. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईतील सुप्रसिद्ध वाडिया बाल रुग्णालयातील दोन बालरोग तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत. तर स्वागत करूया डॉक्टर पराग आणि डॉक्टर परमार्थ यांचं. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे कार्यक्रमात. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, डॉक्टर साहेबांचा परिचय करून देतो. सुरुवात करतो डॉक्टर पराग करकेरा यांच्याकडून. आपण बाल शल्य चिकित्सक आहात, म्हणजेच पीडियाट्रिक सर्जन आहेत. सोबत आपण प्राध्यापक आहात, विभाग प्रमुख आहात, बाल शल्य चिकित्सा विभाग म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ पीडियाट्रिक सर्जरी, मुंबईतील सुप्रसिद्ध वाडिया बाल रुग्णालयामध्ये. शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर सरांनी MBBS केल्यानंतर पुढे MS केलं, त्यानंतर DNB देखील केलं, जनरल सर्जरी या विषयात. त्यानंतर सरांनी MCH केलं, पीडियाट्रिक सर्जरी या विषयामध्ये सरांनी ही पदवी प्राप्त केली. पुढे शल्यचिकित्सेच्या अनुभवाविषयी सांगायचं झालं तर दरवर्षी सर जवळजवळ 1000हून अधिक लहान मुलांच्या शस्त्रक्रिया करतात आणि त्यांचं आरोग्य आणि त्यांचं आयुष्य आहे ते त्याविषयी चांगलं काम असं करतात आणि त्यांना जीवन प्रदान करतात. पुढे सांगायचं झालं तर सर पेशंटची सेवा तर करतात, शिवाय विद्यार्थ्यांना देखील प्रशिक्षण देतात. म्हणजेच MCH पीडियाट्रिक सर्जरी ही जी पदवी आहे, म्हणजेच बाल शल्य चिकित्सा शिकणाऱ्या डॉक्टरांना सर शस्त्रक्रिया कशी करायची हे शिकवतात, त्याचं प्रशिक्षण देतात, त्याचं मार्गदर्शन करतात आणि विद्यापीठाचे ते मान्यता प्राप्त असे मार्गदर्शक आहेत, प्रशिक्षक आहेत. सर लेखक देखील आहेत. तर पीडियाट्रिक सर्जरीवर जे टेक्स्टबुक आहे, म्हणजेच बालशल्य चिकित्सा विषयाचं जे पाठ्यपुस्तक आहे त्याच्यामध्ये सरांनी धडे लिहिलेले आहेत आणि वैद्यकीय विद्यार्थी त्याचा अभ्यास करतात आणि त्याचं मनन चिंतन देखील करत असतात. आणि सरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत. जवळजवळ 50हून अधिक शोध निबंध सरांनी प्रकाशित केलेले आहेत आणि व्याख्यानं देखील दिलेली आहेत. असे बहुगुणी डॉक्टर पराग आपल्यासोबत आहेत. आपले जे दुसरे डॉक्टर पाहुणे आहेत डॉक्टर परमार्थ चांदणे, त्यांच्याविषयी सांगतो. आपण बालरोग चिकित्सक आहात आणि फुफ्फुस विकार तज्ज्ञ म्हणजे छातीच्या रोगांचे तज्ज्ञ असे डॉक्टर आहात. आपण प्राध्यापक आहात बालरोग शास्त्र विभागामध्ये, जो छाती रोग विभाग आहे त्या विभागाचे आपण प्रमुख आहात. सुप्रसिद्ध वाडिया बाल रुग्णालय मुंबई येथे. शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर सरांनी MBBS नंतर पुढे MD केलं पीडियाट्रिक्समध्ये, म्हणजेच बालरोगशास्त्र या विभागामध्ये. त्यानंतर सरांनी अस्थमा आणि ॲलर्जी यामध्ये डिप्लोमा केला वेल्लोर येथून, CMC येथून ही पदवी प्राप्त केली. पुढे जाऊन सरांनी ब्रॉन्कोस्कोपीचं प्रशिक्षण देखील घेतलं. अमेरिकेतलं जे सिनसिनाटी चिल्ड्रन्स हॉस्पिटल आहे ओहायो येथे, तिथून सरांनी प्रशिक्षण घेतलं. त्यापुढे देखील जाऊन सरांनी डिप्लोमॅट ऑफ युरोपियन रेस्पिरेटरी सोसायटी ही पदवी देखील प्राप्त केली. आणि मुंबईमध्ये विशेष सांगायची आणि अभिनंदनाची गोष्ट अशी आहे की मुंबईमध्ये जे पीडियाट्रिक पल्मनॉलॉजी म्हणजेच बालरोग फुफ्फुसशास्त्र याची जी फेलोशिप आहे, त्याचं जे प्रशिक्षण आहे, हा कार्यक्रम सुरू करणारे डॉक्टर परमार्थ आणि वाडिया हॉस्पिटल हे पहिले आहेत. तर त्याविषयी खूप खूप अभिनंदन.
आणि सरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक शोधनिबंध, जवळजवळ 50हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केलेले आहेत. 100हून अधिक अशी व्याख्यानं देखील दिलेली आहेत. आणि सरांना समाजसेवेची देखील आवड आहे. तर मुंबईमध्ये ॲलर्जी म्हणा किंवा दमाविषयीची विविध शिबिरं, आरोग्य शिबिरं सरांनी आयोजित केलेली आहेत. तिथे आपली वैद्यकीय सरांनी दिलेली आहेत. तर असे बहुगुणी दोन्ही डॉक्टर आज आपल्यासोबत आहेत. शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया, सुरुवात करूया. हॅलो डॉक्टर. सुरुवात करूया डॉक्टर परमार्थी यांच्याकडून सुरुवात करूया. बाळाच्या निरोगी आरोग्याविषयी पोषणाचे महत्त्व असा आजचा आपला विषय आपण निवडला आहे. तर हा विषय का निवडला आहे, त्याच्यामागे काय कारण आहे, त्याविषयी आम्हाला सांगा. सर्वप्रथम मी निखिल सरांचं आणि सह्याद्री वाहिनीचं आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे आमंत्रित केलं आणि आमचा एक्सपिरियन्स शेअर करण्याची संधी दिली त्याबद्दल. तर हा विषय आम्ही जो सिलेक्ट केलेला आहे की बाळाचं आरोग्य आणि त्याला पूरक असं आहार आणि त्याचं पोषण कसं व्हावं यासाठी, कारण की मागच्याच आठवड्यामध्ये आम्ही पोषण पखवाडा किंवा पोषण पंधरवाडा हा आपण साजरा केलेला आहे. हा एक प्रोग्राम आहे जो मागच्या 2 आठवड्यासाठी आपण चालवला तर 9 एप्रिल ते 23 एप्रिलपर्यंत. तर हे करण्याचं मेन कारण आहे की भारतामध्ये कुपोषण ही समस्या आहे आणि हे फक्त लहान मुलांमध्येच नाही तर गरोदर माता आहेत, स्तनपान करणाऱ्या माता आहेत, इवन किशोरवयीन मुली आहेत, त्या सगळ्यांमध्ये ही समस्या कॉमन आहे. आणि हे फक्त त्या व्यक्तीवरती नाही आहे कुपोषणाचा परिणाम, हे त्या परिवारावरती आहे, त्या समाजावरती आहे, ॲज वेल एज हे त्या म्हणजे सोसायटीवरती आणि पूर्ण देशावरती कुठे ना कुठे या गोष्टीचा परिणाम होतो. त्यासाठी ही मोहीम आहे ती साजरी केली जाते आणि त्यासाठी आम्ही हा टॉपिक जो आहे आम्ही सिलेक्ट केलेला आहे. फारच सुंदर. सर, आताच तुम्ही पोषण पखवाडा म्हणजे पोषण पंधरवड्याविषयी 8वा पोषण पंधरवडा आपण साजरा केला. तर पराग सर तुमच्याकडे वळतो, तर याविषयी थोडं आम्हाला सविस्तर सांगा ना, त्याचं महत्त्व आम्हाला सांगा ना पराग सर. सर, जसं डॉक्टर परमार्थनी म्हटलं की हे पोषण पखवाडा ते सुरू केलेलं आहे. त्याचा हे 8वं वर्ष आहे. 2018मध्ये भारत सरकारने हे मोहीम सुरू केलं होतं. ते एप्रिल महिन्यामध्ये ते 15 दिवस ते चूज करतात आणि ते पूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ठेवतात, अवेअरनेस प्रोग्राम्स ठेवतात, ज्याच्यामध्ये कम्युनिटीला कळतं की काय काय करायला पाहिजे. दरवर्षी त्याचं एक थीम असतं पोषण पखवाडाचं. हे 8वं वर्ष 2018मध्ये सुरू केलं होतं. हा वर्षाचं थीम आहे मॅक्झिमायझिंग ब्रेन डेव्हलपमेंट इन द फर्स्ट 6 years ऑफ लाईफ. त्याचं महत्त्व असं की जे लहान मुलांचं जे मस्तिष्क असतं, मेंदूचं जे विकास असतं, पहिल्या 6 वर्षामध्ये 85% ते डेव्हलप होतं. तर हे 6 वर्ष खूप गरजेचं आहे, महत्त्वपूर्ण आहे. हा 6 वर्षामध्ये जितकं आपण त्याला स्टिम्युलेट केलं तितकं त्यांचं मेंदूचा विकास होणार. तर तसं ते काय काय करू शकतो ते करायला त्याच्यावर वेगवेगळा कार्यक्रम आपण ठेवतो. तर आता 8 वर्षापासून 150 कोटी कार्यक्रम असं ऑर्गनाईज केलेलं आहे भारत सरकारांनी. हे महिला आणि बाल विकास मंत्रालयाने आयोजित केलेलं आहे. तर आता जे थीम्स आहे ज्याच्यावर हा वर्षाचं जे पखवाडा ऑर्गनाईज करतायत त्याच्यामध्ये आपण कसं बाळाचा आणि आईचा आहार वाढवावं त्याच्यावर थीम म्हणजे एक अवेअरनेस प्रोग्राम्स करतो आपण. नंतर कसं म्हणजे कम्युनिटी सपोर्ट घ्यायचा, अंगणवाडी वर्कर जे कम्युनिटीमध्ये जातात आणि सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांना सांगतात त्यांना आपला कसं सपोर्ट करायचं ते सांगायचं. स्क्रीन टाईम, आता आपल्याकडे एवढे गॅजेट्स आहे, ते स्क्रीन टाईम कसं कमी करायचं ते लोकांना समजावून सांगायचं. तसंच कसं आपण खेळ हे बेस्ड जे शिक्षण आहे ते करू शकतो, ते सगळे असं थीम्स असतात. आणि कसं पहिल्या 6 वर्षात कसं ब्रेनला ऑप्टिमम स्टिम्युलस देऊ शकतो की त्याचा मॅक्झिमम विकास होऊ शकतो. तर हे सगळे थीम्स आहे. तर त्या संदर्भात खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होतात. आता बघितलं तर जसं मी म्हटलं की हा वर्षात फक्त 5 कोटी अवेअरनेस प्रोग्राम्स केलेले आहे हा वर्षात. आणि त्याच्यात महाराष्ट्रामध्ये पण 36चे 36 जिल्ह्याने पार्टिसिपेट केलं आहे. आणि त्याच्यात ऑलमोस्ट 60 लाख कार्यक्रम महाराष्ट्रामध्येच झाले. पूर्ण देशामध्ये 5 कोटी झाले पण महाराष्ट्रामध्ये पण 60 लाख हे केलं आहे. तर हे पखवाडा हे एक इम्पॉर्टंट फेज आहे ज्याच्यात आपण अवेअरनेस, जसं डॉक्टर परमार्थनी सांगितलं की आहार खूप इम्पॉर्टंट आहे, कम्युनिटीपर्यंत त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे ते सगळ्यांना माहिती असलं पाहिजे त्यासाठी.
तर फारच छान. डॉक्टर पराग यांनी सुंदर आणि सोप्या शब्दात सांगितलं की आयुष्यातले पहिले, जेव्हा लहानपणापासून पहिली 6 वर्ष महत्त्वाची आहे, तेव्हा मेंदूचा विकास होतो आणि आपल्याला पोषण पंधरवड्याचं महत्त्व देखील सांगितलं. डॉक्टर परमार, तुमच्याकडे वळतो आणि जसं सरांनी सांगितलं पहिली 6 वर्ष, तसं आम्ही पहिले 1000 दिवस ह्याविषयी देखील वाचतो, ऐकतो. तर ही काय संकल्पना आहे? पहिले 1000 दिवस म्हणजे काय, ते आम्हाला थोडं सविस्तर सांगा. नक्कीच. आता पहिली 1000 दिवस म्हणजे फर्स्ट 1000 डेज ऑफ लाईफ. आता हे फक्त बाळाची नाही, त्याच्यामध्ये गरोदर माता पण येतात. म्हणजे गर्भावस्थेमधील पहिले 9 महिने म्हणजे 270 दिवस, त्यानंतरचे 6 महिने जे स्तनपानाचे असतात बाळाचे, त्याच्यानंतर 2 वर्षापर्यंत, म्हणजे हे जवळपास टोटल मिळून 1000 डेज होतात. यामध्ये बाळाचा जो आहार असतो तो मातेच्या गर्भातूनच तो आहार चालू होतो आणि जर मातेचाच आहार जर बरोबर नसेल तर त्यामुळे बाळांची जर वाढ असते जी पोटामध्ये ती पण बरोबर होणार नाही आणि त्याच्यामुळे बाळांवरती पण त्याचा परिणाम होऊ शकतो. तर फर्स्ट 1000 डेज हा जो कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये गरोदर माता, स्तनपान करणाऱ्या माता आणि बाळाचे पहिले 2 वर्ष हे सगळं याच्यामध्ये इन्क्लूड होतं आणि त्यांच्याशी रिलेटेड प्रत्येक आहार हा रिलेटेड असतो. म्हणजे जसं की गरोदर माता असेल त्यांना लोह म्हणजे आयर्न सप्लिमेंटेशन देणं, कॅल्शियम देणं, फोलिक ॲसिड देणं, प्रोटीन सप्लिमेंट्स देणं त्यांना. त्यानंतर पहिले 6 महिने फक्त आपण त्यांना ब्रेस्ट मिल्क इंट्रोड्यूस करणं पहिले 6 महिने, म्हणजे त्यामध्ये फक्त पाणीसुद्धा न देणं. आणि त्यानंतर 6 महिन्याच्या नंतर त्यांना पूरक आहार म्हणजे आपण त्याला कॉम्प्लिमेंटरी फीडिंग असं बोलतो, त्याचं इंट्रोडक्शन करणं. याच्याने काय होणार की हे जे पहिले 2 इयर्स असतात, जसं की पराग सरांनी सांगितलं की पहिले 6 वर्ष हे ब्रेन डेव्हलपमेंटसाठी इम्पॉर्टंट असतात. त्यातले पहिले 2 वर्ष अजून जास्त इम्पॉर्टंट असतात, कारण की फर्स्ट 2 इयर्समध्ये मॅक्सिमम डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन हॅपन्स. त्याच्यामुळे आपण पहिले 2 वर्षावरती जास्त फोकस करतो आणि पहिले 2 वर्ष म्हणजे गरोदरपणापासून ते पहिले 2 वर्ष हे टोटल 1000 डेज आहेत आणि आपण त्याच्यावरती जास्तीत जास्त फोकस करण्याचा प्रयत्न करतो फर्स्ट 1000 डेज. फारच छान. डॉक्टर परमार्थ यांनी आपल्याला आईच्या तब्येतीचं महत्त्व पण आपण जपलं पाहिजे बाळासोबत, त्याविषयी सांगितलं. पराग सर, तुमच्याकडे वळतो आणि सरांनी आत्ता स्तनपानाविषयी सांगितलं किंवा पूरक आहार, कॉम्प्लिमेंटरी फीडिंग याविषयी सांगितलं, तर त्याचं महत्त्व काय ते तुमच्याकडून आम्हाला जाणायला आवडेल. तर स्तनपान आणि पूरक आहार हे म्हणजे ब्रेस्ट फिडिंग आणि कॉम्प्लिमेंटरी फीड्स. आता WHOने म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने पण सांगितलं आहे की पहिल्या 6 महिन्यात जे लहान मुलं असतात त्यांचा आहार फक्त आईचं दूध असल्या पाहिजे. फर्स्ट 6 मंथ्समध्ये जे आईचं दूध आहे ते पूर्ण पडतं नवजात शिशूला आणि 6 महिनेपर्यंत. कारण की त्यांचं जे शारीरिक डेव्हलपमेंट असतं, त्यांचं जे मानसिक डेव्हलपमेंट असतं, डोळ्याचं डेव्हलपमेंट असतं, सगळं ते आईचं दूधमध्ये पूर्ण होतं. त्याचं बेनिफिट्स आईला पण होतं आणि बेबीला पण होतं. आईचं बघितलं तर आपण प्रेग्नन्सीनंतर जे काही रिकव्हरी म्हणू, नॉर्मल ॲक्टिव्हिटीज जे करायचं म्हणू, ते लवकर सुरू होतं जर स्तनपान लवकर सुरू केलं तर. त्याच्यासोबत जे प्रेग्नन्सीमध्ये वजन वाढतं ते सगळं कमी करायला स्तनपान हेल्प करतं. तसंच लाईफस्टाईल डिझिजेस म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर, कॅन्सरचे जे रिस्क वगैरे असतात, एस्पेशली ब्रेस्ट कॅन्सर आणि ओव्हरी कॅन्सर, ते सगळं कमी होतं ब्रेस्ट फिडिंगनी किंवा आईचं दूधनी. आणि बघितलं तर आईचं दूध सर्वात फ्री आहे, कारण की आपण जे फॉर्म्युला फीड्स देतो ते खूप महागाचे असतात. 600-900चा एक डब्बा असतं जे 2-3 दिवसात संपतं. तर त्या हिशोबाने ब्रेस्ट फिडिंग इज बेटर दॅन एनी अदर फॉर्म्युला फीड्स. तसं बच्चूला तर मी म्हटलं की मानसिक वाढ आणि शारीरिक वाढ ते सगळ्यांसाठी, त्याच्यासोबत जे प्रतिकारशक्ती असते, जे अँटीबॉडीज मिळते ब्रेस्ट फीडिंगमध्ये, ते म्हणजे अनमॅच्ड आहे, कोणताही फॉर्म्युला फीड्स देऊ शकत नाही. तर तेसाठी ब्रेस्ट फीडिंग 6 महिन्यापर्यंत अतिउत्तम आहे. पण 6 महिन्यानंतर आपल्याला त्याला पूरक आहार सुरू करायला पाहिजे. पूरक आहार म्हणजे जे कॉम्प्लिमेंटरी फीड्स आहे, कारण की 6 महिन्यानंतर फक्त ब्रेस्ट आईचं दूधवर ठेवलं तर आपलं जे कॅलरी रिक्वायरमेंट आहे, जे विकास आहे ते कमी पडणार. त्यासाठी आपण थोडं थोडं करून वरचं जेवण सुरू करतो. वरचं जेवण म्हणजे सुरू करायला आपण भाताचं पेज, पातळ डाळ हे घेऊन सुरू करू शकतो. नंतर म्हणजे हिरवं आणि लाल भाज्याचं जे प्युरे असतात किंवा रव्याचं खीर असतात किंवा नाचणीचं सत्व असतात, ते थोडं थोडं करून आपण ते इंट्रोड्यूस करतो. जसं आपण सुरू करतो ते थोडं पातळ असतं आणि नंतर ते कन्सिस्टन्सी आपल्याला वाढवावं लागतं. ते व्हॉल्यूम पण म्हणजे जितकं आपण देतो ते पण वाढवायचं आणि
जे कन्सिस्टन्सी आहे, जे थिकनेस आहे, जे आपण देतो त्याचं पण वाढवावं लागतं. हे सगळं कशाला आपण म्हणतो, कारण की ओव्हरऑल जे बाळाचं डेव्हलपमेंट आहे आणि फ्युचरमध्ये जे डिझीज फाईट करायचं जे ताकद असतं ते सगळं याच्यामध्ये पूर्ण होतं. अगेन आपण जे कॉम्प्लिमेंटरी फीड्स किंवा पूरक आहार म्हणतो त्याच्यासोबत आईचं दूध पण सुरू ठेवायचं. ते 2 वर्षापर्यंत सुरू ठेवायचं, कारण की ते प्रतिकारशक्ती जे आपण म्हणतोय कधीपासून, ते जे ब्रेस्ट फीड्स देतो किंवा आईचं दूध देतो ते कोणताही औषध देऊ शकत नाही. फारच छान महत्त्वपूर्ण असा संदेश डॉक्टर पराग यांनी दिला की बाळाचं पहिले 6 महिन्यापर्यंत फक्त आईचं दूध द्यायचं आणि 2 वर्ष हळूहळू हा जो पूरक आहार आहे तो आपण बाळाला द्यायचा आहे आणि 2 वर्षापर्यंत आपण स्तनपान बाळाला दिलं पाहिजे. आणि मित्रांनो, पोषणाविषयी चर्चा सुरू आहे, बाळाच्या पोषणाविषयी, आईच्या पोषणाविषयी आणि तुमच्या प्रश्नांची देखील आम्ही वाट पाहत आहोत. तर जरूर तुमच्या मनातले प्रश्न मुंबईतील सुप्रसिद्ध वाडिया बाल रुग्णालयातले 2 तज्ज्ञ डॉक्टर आपल्यासोबत आहेत, त्यांना आपण विचारू शकतो आणि शंकांचं निरसन समाधान करून घेऊ शकतो. डॉक्टर परमार, तुमच्याकडे वळतो आणि कुपोषित मुलांविषयी देखील आम्हाला सांगा. म्हणजे कुपोषित मूल कसं ओळखायचं त्याविषयी सुरुवात करूया. नक्कीच. हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कुपोषित मूळ ओळखण्याच्या आधी आपण बघूयात की बाळाची जी नॉर्मल वाढ होते की नाही ते आईवडिलांनी कसं ओळखावं. म्हणजे 2 गोष्टी आपण नॉर्मली चेक करतो. एक बाळाचं वजन आणि दुसरं आहे की बाळाची उंची. तर नॉर्मली बाळाचं जे वजन असतं ते जन्मल्याच्या नंतर प्रत्येक महिन्यामध्ये जसं वाढत जातं तर बाळाचं वजन हे डबल होतं बाय द एज ऑफ 5 मंथ्स. म्हणजे जन्माचं जे वजन समजा 2-2.5 किलो असेल तर त्या बाळाचं वजन 5 किलो झालं पाहिजे हे 5 महिन्यामध्ये, म्हणजे डबल झालं पाहिजे 5 मंथ्सपर्यंत. त्याच्यानंतर 1 इयरला हे ट्रिपल झालं पाहिजे आणि 2 इयर्सला हे 4 टाईम्स झालं पाहिजे. एक उदाहरणार्थ सांगितलं मी असं, ठीक आहे. आणि नंतर उंचीबद्दल बोलायला गेलं तर नॉर्मली बाळाची जी उंची असते ती जन्माच्या वेळेस एक 50 सेंटीमीटर असते, प्रथम वर्षी ते 75 सेंटीमीटर असते, 4 वर्षाला ते 100 सेंटीमीटर असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर 4 वर्षानंतर प्रत्येक वर्षी बाळाची उंची ही 6 सेंटीमीटरने वाढली पाहिजे. हे एक इन जनरल एक असा रफ फॉर्म्युला आपण डे टू डे प्रॅक्टिसमध्ये पॅरेंट्सला सांगतो की असं तुम्ही लक्ष ठेवा. जर हे होत नसेल तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आता कुपोषित बाल कसं ओळखायचं याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे की 2 गोष्टी याच्यामध्ये आपण चेक करतो मेनली. एक असतं की जे कुपोषिताचे दोन प्रकार असतात. एक असतं सुकटी बोलतो आणि दुसरं असतं सुजवटी बोलतो. सुकटीमध्ये म्हणजे बाळ जे असतं ते खूप बारीक होतं, हातपाय खूप एकदम असे पातळ होतात. आणि सुजवटीमध्ये काय होतं की तसंच बाळ असतं पण याच्या अंगावरती सूज येते आणि कारण की प्रोटीनचं प्रमाण कमी झालेलं असतं, त्या प्रोटीनचं प्रमाण कमी झाल्यामुळे ते अंगावरती पाणी चढत जातं, इडिमा बोलतो आपण त्याला, आणि त्यानंतर त्याला अंगाला सूज येते. तर 2 प्रकारचं मालन्यूट्रिशन आपण कॉमनली बघतो. एक सुकटी असते आणि एक सुजवटी असते. सुकटीमध्ये त्याचा जो चेहरा वगैरे जे असतात ते सगळं असं एखाद्या म्हाताऱ्या माणसासारखं दिसायला लागतो आणि मसलचा जो मास असतो तो एकदम कमी असतो. आणि सुजवटीमध्ये कसं असतं, रिलेटिव्हली वजन थोडं प्रिझर्वड असतं, पण याचा अर्थ असा नाही की ते कुपोषित नाही आहेत. जरी वजन जरी ठीक असेल तरी ते कुपोषित असतात आणि त्यांच्यामध्ये त्यांचा चेहरा जो असतो तो थोडासा गोलसर असतो आणि त्याच्यानंतर पोट पुढे आलेलं असतं, अंगावरती डाग पडतात, ज्याचं आपण स्किन पिलिंग आम्ही असं मेडिकल लँग्वेजमध्ये बोलतो. हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये बघायला भेटतात. दुसरी गोष्ट आपण जे चेक करतो त्याच्यामध्ये 3 पॅरामीटर्स आपण त्याच्यामध्ये चेक करतो जर एखादं बाळ कुपोषित आहे की नाही आहे हे बोलण्यासाठी. तर पहिलं पॅरामीटर आहे की त्या बाळाचं वजन त्याच्या हाईटच्या नुसार बरोबर आहे की नाही. तर एक पॅरामीटर आपण ठरवलेलं आहे ॲज पर द WHO पॅरामीटर्स की 3 स्टँडर्ड डेव्हिएशनपेक्षा जर कमी असेल, वेट फॉर हाईट म्हणजे बाळाचं वजन भागीला उंची हे जर पॅरामीटर लेस दॅन 3 स्टँडर्ड डेव्हिएशन असेल तर आपण त्याला बोलतो की हे बाळ कुपोषित असण्याचे चान्सेस आहेत. हे एक 1 पॅरामीटर झालं. सेकंड पॅरामीटर काय आहे की आपण दंडाची जी असते, ही जो दंड असतो आपला त्याच्यामध्ये आपण त्याचे सर्कम्फरन्स घेतो आणि जर सर्कम्फरन्स म्हणजे त्याचा परिघ घेतो आपण, जर परिघ हा 11.5 सेंटीमीटरपेक्षा कमी असेल तर हा दुसरा पॅरामीटर झाला कुपोषित असण्याचा. आणि तिसरा पॅरामीटर आहे की त्याच्या हातापायाला सूज आहे का कुठे. जर कुठे सूज असेल हातापायाला तर तो पण एक मालन्यूट्रिशनचा क्रायटेरिया आहे. सो हे 3 पॅरामीटर्स आपण मेनली चेक करतो. फर्स्ट इज द वजन उंचीसाठी, दुसरं आहे की दंडाचा परिघ आणि तिसरं आहे की हातापायांना कुठे सूज आहे का. फारच छान डॉक्टर परमार यांनी सहज सोप्या भाषेत आणि डॉक्टर पराग आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती देत आहेत. मित्रांनो, वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज चर्चा सुरू आहे पोषणाविषयी. बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी पोषणाचं महत्त्व काय आहे तर ते जाणून घेतो आपण डॉक्टर पराग यांच्याकडून, जे की पीडियाट्रिक सर्जन आहेत, आणि डॉक्टर परमार जे की छातीचे रोग तज्ज्ञ आहेत, स्पेशली बाळांच्या आजारांमध्ये. तर दोघंही सुप्रसिद्ध वाडिया रुग्णालयात आपली सेवा देतात. डॉक्टर पराग, तुमच्याकडे वळतो. तंत्रज्ञानाचं युग आहे, जिकडे तिकडे वेगवेगळे ॲप्लिकेशन आलेले आहेत. तर पोषण मोजण्यासाठी काही ॲप आहेत का? तर त्या ॲपविषयी आम्हाला कृपया सांगा. हां, तर हे भारत सरकारांनी डिजिटल इंडियाचं जे पुढे करताय, एस्पेशली आपले पंतप्रधान डिजिटल इंडियाला पुढे करतात, त्याच्यामध्ये आपलं एक ॲप त्यांनी आणलं आहे, पोषण ट्रॅकर ॲप. आता डॉक्टर परमात्नी सांगितलं की कसं आपल्याला वजन मोजायला पाहिजे, हाईट मोजायला पाहिजे, आणि कुपोषणचे जे काय काय साईन्स आहे ते आपल्याला कळायला पाहिजे. तर हे ट्रॅक त्याला रिअल टाईम मॉनिटरिंग किंवा सगळं बालकांचं कसं मॉनिटर करायचं, त्याच्यासाठी हे डिजिटल ॲप आहे. तर हे ॲपमध्ये बेनिफिशरीसाठी असतं आणि अंगणवाडी वर्करसाठी असतात. आधी अंगणवाडी वर्कर्स कम्युनिटी लेवलवर सगळं जे डेटा एंट्री करत होते ते वहीमध्ये करत होते, आता ते सगळं डिजिटली करतात. तर ते सरकारांना पण बरं पडतं, कारण की त्यांना सगळं डेटा मिळतं की कोणत्या एरियामध्ये कुपोषणचं चान्सेस जास्त आहेत, कोणत्या एरियामध्ये त्यांना जास्त काम करावं लागेल, त्याचं कुठे त्यांना फोकस करायचं आहे कोणत्या एरियामध्ये. तसंच बेनिफिशरीज म्हणजे जे आपण बालकांचं म्हणू किंवा गरोदर महिलांचं म्हणू, त्यांचं वेट कसं, हाईट कसं, ते सगळं डिजिटली हे ॲपमध्ये टाकायचं आणि नंतर ट्रॅक करायचं. जसं वय वाढतं आहे तसं त्यांचं वजन वाढतं आहे की नाही, उंची वाढतं आहे की नाही, हे आपण ॲपमध्ये ट्रॅक करू शकतो. त्याच्यानंतर ॲप त्याला सांगणार की हे त्यांचं ग्रोथ बरोबर होतं आहे का, वाढ बरोबर होतं आहे का, आणि जर होत नाही तर आपण काय काय करू शकतो त्याला बेटर करायला. तर हा ॲपमध्ये खूप सारे एज्युकेशनल व्हिडिओज आहे, खूप सारे PDF आहे जे आपण वाचू शकतो, ते आपण बघू शकतो आणि काय करू शकतो ते चेंज करायला. तर जे कुपोषणचे लक्षण जर दिसले तर कसं त्याला ठीक करायचं. बेसिकली आपल्याला राईट न्यूट्रिशन टू द राईट चाइल्ड ॲट द राईट टाईम करायचं. तर हे कसं करायचं त्याच्यासाठी डिजिटल इंडियामध्ये आपल्याकडे पोषण ट्रॅकर ॲप आहे. फार सुंदर, सहज आणि सोप्या पद्धतीने आपण आपल्या मोबाईलवर, दूरध्वनीवर जे आहे भ्रमणध्वनीवर त्याचं माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि डॉक्टर साहेब, यावरणार आपल्याला फोन आहे. सिन्नरहून आपले मित्र आहेत रुपेश गुजराती, यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार रुपेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. रुपेश गुजराती बोलतो मी, सिन्नर जिल्हा नाशिक जिल्हा. माझा प्रश्न असा आहे की गर्भवती स्त्रीने गरोदरपणाच्या काळातच आपल्या स्वतःला असलेली कफ, वात, पित्त याच्यावर जर कॉन्सन्ट्रेशन केले तर नंतर बाळाला जी दीर्घकाळ होणारे परिणाम याच्यावर कंट्रोल करता येऊ शकते. त्यानंतर त्याबरोबरच बाल संस्कार करताना आपण सुद्धा पुढे अवघड जाऊ नये म्हणून त्या 9 महिन्याच्या काळातच चांगल्या सवयी स्वतःला लावून घेतल्या. खाण्याच्या योग्य वेळा, त्यानंतर चांगले थोर नेत्यांची पुस्तकं, चांगल्या गोष्टी पाहणे, चांगलं संगीत ऐकणे. तर या गोष्टी सुद्धा त्याला पुढे, म्हणजे मन जर स्वच्छ असले, आनंदी असले तर त्याचा परिणाम आहारावर पण होतो आणि मग पुढे जाऊन त्याचा परिणाम बाळावर पण होतो. ऑटोमॅटिक त्या गोष्टी त्याच्यामध्ये उतरल्या जातात असं मला वाटतं. याबद्दल जर व्यवस्थित सांगण्याचं. फारच छान, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. तर गर्भसंस्काराशी निगडीत असा प्रश्न आहे. आपले जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत ते त्यांचा आधुनिक वैद्यकशास्त्राचा दृष्टिकोन आहे. तर आयुर्वेदविषयी आपल्याला जास्त म्हणजे आधुनिक वैद्यकशास्त्राचा काय कल आहे, काय दृष्टिकोन आहे, ते आपण त्यांच्याकडून समजून घ्यायचा प्रयत्न करूया. सुरुवात करूया परमार्थ सर, गर्भसंस्काराविषयी किंवा गरोदर मातेने काय काळजी घेतली पाहिजे त्याविषयी कृपया आम्हाला. नक्कीच. आता जरीही हे 2 वेगवेगळे पार्ट आहेत की जसं आयुर्वेदिक असेल किंवा जे आम्ही मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिस करतो, ॲलोपॅथिक म्हणतात, तरी कुठे ना कुठे हे शरीराशीच रिलेटेड आहे. आता गरोदर मातांना आपण सांगतो की टायमावरती उठणं, टायमावरती
नाश्ता करणं, नंतर टायमावरती आहार घेणं आणि नॉर्मली आपण त्यांना सांगतो की तुम्ही जो नॉर्मल जो आहार घेता जेव्हा तुम्ही प्रेग्नंट नसतात त्याच्यापेक्षा थोडासा वाढीव आहार आपण त्यांना सजेस्ट करतो. जसं की 25% to 50% तुमच्या आहारामध्ये ती इन्क्रीमेंट झाली पाहिजे. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न दुसरं त्यांचं असं म्हणणं होतं की सगळ्या गोष्टी डिसिप्लिन वाईज झाल्या पाहिजे. नक्कीच जर तुम्ही स्वतः डिसिप्लिन वाईज असणार, जसं एक माता डिसिप्लिन वाईज प्रत्येक गोष्ट फॉलो करत असेल तर बाळावरती पण तेच नक्की संस्कार पडणार. बाळावरती पण ते टाईम टू टाईम ते त्यांना पोषण भेटणार. त्यांना त्यांचा जेव्हा ते स्तनपान जेव्हा चालू करतील तेव्हा पण त्या बाळाला व्यवस्थित असं म्हणजे खूप न्यूट्रिशियस असं त्याला पण मिल्क भेटणार बाळाला. त्यासाठी गर्भसंस्कार आणि ते प्रेग्नन्सीमध्ये त्यांनी जे फॉलो केलेलं डाएट आहे हे बाळाला नक्कीच फायदादायक राहणार. आणि त्यानंतरसुद्धा बाळ जसं जसं वाढत जाणार ते पण बघत राहणार की माझ्या आईने जे जे पदार्थ त्यांनी स्वतः खाल्ले ते मला दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पण एक ती आवड निर्माण होणार ती गोष्ट खाण्याची. फारच सुंदर. डॉक्टर पराग, तुम्हाला काही उत्तरामध्ये भर घालायची आहे त्याविषयी? नाही, मला वाटतंय की डॉक्टर परमात्नी फार काही सांगितलंय एक्स्ट्रा. चालेल, फारच छान. डॉक्टर परमार, पुन्हा तुमच्याकडे वळतो आणि पोषण पंधरवड्याविषयी तुम्ही आम्हाला माहिती दिली, तर त्याच्यामध्ये विविध कुठले उपक्रम राबवण्यात आले त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. नक्कीच. तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी आपण केलेल्या आहेत. एक आहे की समुदाय बेस्ड म्हणजे कम्युनिटी बेस्ड आपण काही कार्यक्रम घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आणि दुसरं आहे की एक जनजागृतीसाठी आपण काही कार्यक्रम घेतलेले आहेत. तर जे समुदाय म्हणजे कम्युनिटी बेस्ड जे कार्यक्रम घेतले त्याच्यामध्ये आपण कॅम्प्स कंडक्ट केलेले आहेत. कॅम्प्स म्हणजे जसे आपण तिथे शिबिरे बोलतो तसं ॲनिमियाचे कॅम्प्स आपण ठेवलेले त्याच्यामध्ये. नंतर पोषण बैठक ठेवलेल्या, गृहभेटी म्हणजे होम व्हिजिट्स आपण केलेल्या त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आम्ही बाळाचं जे वाढ होते ग्रोथ मॉनिटरिंग होते की नाही त्याच्यासाठी आपण त्यांना आपण तिकडे जाऊन त्यांचं रेग्युलरली त्यांचं ग्रोथ मॉनिटरिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काही जागृती साठी आपण काही रॅली केलेल्या आहेत, वेबिनार्स केलेले आहेत, वर्कशॉप्स केलेले आहेत. अंगणवाडी जे सेविका असतात आपल्या माता भगिनी असतात त्यांच्यासाठी पण आपण बऱ्याचशा म्हणजे त्यांचं नॉलेज अपग्रेड होण्यासाठी आपण त्यांच्यासाठी बरेचसे कार्यशाळा वर्कशॉप आपण अरेंज केलेले आहेत. हे तालुका लेवलला होते, हे ग्रामपंचायत लेवलला होते, हे डिस्ट्रिक्ट लेवलला होते आणि त्याच्यामधनं आपण कॉम्पिटिशन्स पण ठेवलेले आहेत त्यांच्यासाठी की बाबा हे जेव्हा जर आपण त्यांना आपण एक चांगलं नॉलेज दिलं अंगणवाडी सेविकांना तर तेच जाऊन पुढे समाजामध्ये जे नॉलेज त्यांना भेटलेलं आहे ते त्यांचं जाऊन तिकडे ते ज्ञान त्यांचं ते शेअर करतील. त्याच्यानंतर आपण त्यांच्या पंचसूत्र जे असतं आपलं पोषण त्याच्याबद्दल आपण त्यांना पंचसूत्र म्हणजे काय बेसिकली आहारामध्ये 5 गोष्टींचं तुम्ही इन्क्लूड करू शकता. जसं की कडधान्य आहेत, फ्रूट्स आहेत, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जे आहेत ते आहेत, त्यानंतर पाणी आहे, त्यानंतर प्रोटीन्स आहेत आणि नंतर त्याच्यानंतर जे लोक जे नॉनव्हेज खातात म्हणजे जे मांसाहार करतात त्यांच्यासाठी काही आहार आहेत. त्याचं एक पंचसूत्री आहार आपण त्यांना एक असं त्याच्याबद्दल आपण त्यांना माहिती दिलेली आहे अंगणवाडी सेविकांना जे जाऊन समाजामध्ये परत त्यांच्याबद्दल ते अजून जागरूकता पसरवू शकतील. त्याच्यानंतर काही आपण कोर्सेस पण अंगणवाडी सेविकांसाठी पोषण कोर्सेस पण आपण त्यांच्यासाठी कंडक्ट केले की ज्याच्यामध्ये आपण त्यांचे काही दिवसांसाठी त्यांना आपण ऑनलाईन त्यांच्यासाठी आपण क्लासेस वगैरे कंडक्ट केलेले की ज्याच्यामध्ये त्यांना समाजाबद्दल काय वाटतं किंवा त्यांच्या एरियामध्ये काय फीडिंग प्रॅक्टिसेस आहेत आणि त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊन त्यांना कसं मॉडिफाय करता येईल किंवा त्याच्यामध्ये अजून काय आपण भर टाकू शकतो का ह्या गोष्टीबद्दल आपण त्यांच्यासोबत त्यांच्यावरती आपण हे म्हणजे मार्गदर्शन केलेलं आहे त्यांना. असं फारच छान. डॉक्टर पराग, तुमच्याकडे वळतो. तुम्ही आम्हाला आत्ताच पोषण ट्रॅकर ॲपविषयी सांगितलं, तर ते ॲप ज्या मोबाईलमध्ये असतं, ज्या भ्रमणध्वनीमध्ये असतं त्याविषयी थोडंसं आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की आजकाल आपण बघतो की अति स्क्रीन टाईम होतो आहे. लहान मुलांमध्ये पण आपण बघतो की जेवताना मोबाईल बघतात किंवा टी व्ही बघतात. तर त्याचे काय दुष्परिणाम आहेत किंवा त्यावर काय उपाय करता येतील जेणेकरून जे काय या समस्येतून आपल्या समाजाला बाहेर काढता येईल? हां, तर हे स्क्रीन टाईमचा विषय म्हणजे एव्हरी होम हॅज दिस प्रॉब्लेम. सर्वांकडे एक मोबाईल आहे, घरी टी व्ही आहे, लॅपटॉप आहे, कम्प्युटर आहे, वर्क फ्रॉम होमचा प्रॉब्लेम आहे. तर हे सगळं स्क्रीन टाईम जस्ट वाढवतं आहे. आपण म्हणतोय की 6 वर्षामध्ये आपल्याला मेंदूचा मॅक्झिमम विकास करायचा आहे आणि हे स्क्रीन टाईम त्याला विकास करायला देत नाही आपल्याला. त्याच्याने काय होतं की एकतर ते जे लाईट पडतं डोळ्यावर त्याच्यामुळे ते लवकर झोपत नाही तर त्यांना फटीग येतं. दुसऱ्या दिवशी ते थकवा वाटतं त्यांना. त्यासोबत
जे चित्र असतात ते मोबाईलवर टी व्हीवर ते खूप फास्ट मूव्ह होतात. त्याच्यामुळे त्यांचं जे अटेन्शन कॅपॅसिटी आहे ते खूप कमी होतं. तर ते हट्टी बनतात, ते टँटम्स थ्रो करतात, तुम्ही जे सांगतात ते ऐकत नाही, त्यांना खाण्याचा वेळ मोबाईल पाहिजे, ते नाही दिलं तर ते जेवण करत नाही. तसंच त्यांचं जे स्पीचचं जे शब्दाचं जे संग्रह आहे ते कमी होतो, कारण की ते मोबाईलवर असणार किंवा टी व्ही बघणार तर बोलणार कधी. तसंच सोशल इंटरॅक्शन जे असतात, घराच्या बाहेर गेले तर बाकी लोकांसोबत जे बोलणं असतं, त्यांचं सोबत जे इंटरॅक्शन असतं ते कमी होऊन जातं. तसंच हे सगळं जे प्रॉब्लेम्स आहे ते स्क्रीन टाईममुळे जे मोबाईल मुळे ते वाढतं. आता त्याला कसं कमी करायचं, तर जे गाईडलाईन्स म्हणतो जे की पहिल्या 3 महिन्यामध्ये 0 स्क्रीन टाईम द्यायचं, म्हणजे मोबाईल किंवा फोन किंवा टी व्ही द्यायलाच नको आहे. 5 महिन्यापर्यंत तुम्ही 1 तास देऊ शकता आणि नंतर 1 ते 2 तास ते करू शकतात. ते पण करायचं आहे तर आपल्याला एक नियम करायला पाहिजे. सर्वात आधी तर पालकांना ते एक उदाहरण केलेलं पाहिजे, कारण की ते सर्वात कमी म्हणजे एक यूज करायला पाहिजे. ते घरी तुम्हीच जर पालक होऊन मोबाईलवर असणार आणि टी व्हीवर असणार तर पोरं तेच बघणार आणि तेच करणार. त्याच्यासोबत घरामध्येच म्हणजे गोष्टी करायची, पेंटिंग करायचं, थोडंफार प्लेफुल ॲक्टिव्हिटीज करायच्या. त्याच्यामुळे काय की मोबाईलवर जे लक्ष आहे ते कमी होतं आणि त्याच्यासोबत जे काय आपलं जे सोशल इंटरॅक्शन्स आहे ते वाढण्यासाठी त्यांना आउटडोअर ॲक्टिव्हिटीसाठी पाठवायचं. ते खेळमध्ये एक लक्ष द्यायला पाहिजे. तर ते सगळं ॲक्टिव्हिटीज जेव्हापर्यंत नाही केलं तेव्हापर्यंत मानसिक वाढ तर होणार नाही. बरं, फार महत्त्वपूर्ण अशी माहिती तुम्ही आम्हाला दिलेली आहे. डॉक्टर परमार, तुमच्याकडे वळतो. तुम्ही पोषणाविषयी आम्हाला सांगताय, तर मानसिक विकासासाठी काय करता येईल त्याविषयी देखील आम्हाला सांगा. नक्कीच. आताच्या जगामध्ये शारीरिक विकास आणि त्यासोबत मानसिक विकास पण फार महत्त्वाचा झाला आहे. आणि आता आपण बघतो आहे की मुलांमध्ये आणि तरुण पिढीमध्ये, म्हणजे ॲडोलसंटचे एज ग्रुप बोलतो आपण, ते तारुण्यामध्ये हे मानसिक विकाराचं किंवा आजाराचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढत चाललं आहे. आणि याची कुठे ना कुठे याचं जी नीव आहे ती ही लहानपणापासूनच आपण त्यांच्यामध्ये घालतो आहे. एक्सेस ऑफ स्क्रीन टाईम देऊन आणि ज्या वयामध्ये जी गोष्ट त्यांनी शिकली पाहिजे त्या वयामध्ये ते खूप जास्त शिकलं जाणं आणि एक्सेस ऑफ नॉलेज, एक्सेस ऑफ अवेलेबिलिटी ऑफ सो मच ऑफ नॉलेज ॲट दॅट पर्टिक्युलर एज, त्याच्यामुळे काय होतं की त्यांच्यामध्ये खूप जास्त त्यांच्यावरती परिणाम व्हायला लागलेत, मानसिक परिणाम. तर आपण काय करायला पाहिजे आणि काय करू नये. सो मानसिक जे आजार असतात त्याच्यासाठी तर सगळ्यात पहिले की गरोदरपणामध्ये मातेचं जे आहार आहे ते उत्तम पाहिजे. पहिले 6 महिने फक्त स्तनपान, याच्याने काय होणार की बाळाच्या जे मेंदूचं जी वाढ आहे ती चांगली राहणार. त्यानंतर जे कॉम्प्लिमेंटरी फिडिंग बोलतो, पूरक आहार आहे त्याची योग्य पद्धत, सकस आहार, वेळेवरती लसीकरण झालं पाहिजे. आणि एक थायरॉईड एक छोटासा आजार आहे थायरॉईडचा, त्याच्यामध्ये पण बाळामध्ये जे मानसिक जो आजार असतो तो खूप जास्त प्रमाणामध्ये होतो. त्याला आपण हायपोथायरॉइडिझम बोलतो. आणि हायपोथायरॉइडिझममध्ये मुलांचा जो मेंदूचा जो विकास असतो तो वेळेवर होत नाही. तर हे ज्या गोष्टी आहेत ते थायरॉईडची चेकअप जी असते ती खूप एकदम स्वस्तामध्ये अवेलेबल आहे आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये सगळीकडं सर्वत्र ती अवेलेबल आहे. ती केली तर आपल्याला तो थायरॉईडचा आजार आहे की नाही ते कळेल. आणि तो असेल तर मुलांमध्ये जो होणारा जो मानसिक आजार आहे ज्याच्यामध्ये आपण त्यांना बोलतो मेंटल रिटार्डेशन जो आहे, मतिमंद मुलांचा, तर तो प्रमाण कमी होऊ शकतं. काय करू नये त्यासाठी आपण की त्यांचा स्क्रीन टाईम आपण कमी करावा. 2 गोष्टी आहेत की आपण आजकाल बघतो की मुलं खूप हायपर होतात, अतिचंचल मुलं असतात आणि त्याच्या दुसऱ्यानंतर एक ऑटिझमसारखी मुलं असतात. बरेचशा वेळेस आम्ही असं बघतो की ऑटिझमचे 2 प्रकार असतात, एक जेनेटिक प्रकार असतो आणि एक आपण तयार केलेला ॲक्वायर्ड प्रकार असतो ज्याच्यामध्ये ते एक्सेस ऑफ स्क्रीन टाईममुळे तो होतो. तर आपण स्क्रीन टाईम कमी केलं तर तो ऑटिझमसारखं जे स्पेक्ट्रम डिसऑर्डर बोलतो त्याचं पण प्रमाण कमी होतं. आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण खूप एक्सेस ऑफ शुगर्स वापरतो, जे स्पेशली जे आपण प्रोटीन सप्लिमेंट्स वगैरे देतो आहे जे मुलांमध्ये, आणि जंक फूड वगैरे देतो आहे, त्याच्यामुळे त्याचं प्रमाण आपण कमी केलं पाहिजे. त्याच्याने मुलांच्या मानसिक विकासावर परिणाम नाही होणार. डॉक्टर पराग, तुमच्याकडे वळतो. तुम्ही बालशल्य चिकित्सक आहात, तर एखादा तुमचा अनुभव देखील आम्हाला तुम्ही सांगितलं तर त्यातून देखील आम्हाला शिकता येईल. त्यासोबत आम्हाला जे ना जंक फूड जो आजकाल लहान मुलांमध्ये आपण बघतो की येता जाता शाळेला जाताना जंक फूड खाल्लं जातं, पॅकेट्स वेगवेगळे घेतले जातात, तर त्याचे शरीरावर काय परिणाम होतात
तर थोडक्यात आम्हाला सांगितलं तर त्यातून आम्हाला बरंच काही शिकता येईल. आता जंक फूड म्हणजे काय? जंक फूड म्हणजे जे खाण्याचे पदार्थ ज्याच्यात मीठचं प्रमाण, साखरेचं प्रमाण आणि तेलाचं प्रमाण जास्त आहे. तर आय विल से इट इज वेस्टर्नायझेशन ऑफ इंडियन डाएट. आता हे चित्र तुम्ही बघितलं तर त्याच्यात हे नॉर्मल आपल्याकडचं बर्थडे पार्टीचं मेन्यू आहे. हे तुम्ही छोट्या मुलांसमोर ठेवलं तर 5-10 मिनिटात ते पूर्ण प्लेट संपवणार. आणि तसंच एक डाळ भात पोळी भाजीचं ताट दिलं त्यांच्यासमोर तर ते 1 तास लावणार, 2 तास लावणार ते खायला. तर हे चवसाठी खूप चांगलं आहे, पण त्याच्यानी आपलं जे कॅलरी इंटेक आहे ते होणार, पण आपल्याला जे विटॅमिन्स पाहिजे, आपल्याला जे मायक्रोन्यूट्रिएंट्स पाहिजे त्याचा पूर्णपैकी कमीच होणार आहे ते सगळं. तर त्यासाठी आपण काय करू शकतो, म्हणजे हे जंक फूड दिल्यावर काय काय प्रॉब्लेम्स होतात. हे प्रॉब्लेम आहे की याच्यामध्ये साखरेचं प्रमाण वाढलं तर शुगर स्पाइक्स येतात. शुगर स्पाइक्स येतात तर थोडा वेळसाठी त्यांचा ऊर्जा, त्यांची एनर्जी खूप हाय असतं, पण ते शुगर स्पाइक जसं कमी झालं त्यांचं एनर्जी जाते, तर त्यांच्यामध्ये लवकर थकवा येणे, तर स्टॅमिना बिलकुलच नाही असतं त्यांच्यामध्ये. तसंच ते हे शुगर कंटेंटमुळे दाताचा प्रॉब्लेम होऊ शकतं. मेंदूचं तर आता डेव्हलपमेंटसाठी आपण किती चर्चा करतोय की मेंदूचं डेव्हलपमेंट त्यामुळे होणार नाही. पुढे जाऊन ओबेसिटीचा प्रॉब्लेम्स, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हे सगळे प्रॉब्लेम्स ते सगळं पुढे जाऊन होणार आहे, कारण की आपलं जे बेस आहे, जे जे ग्रोईंग इयर्स आहे तेच बरोबर गेलं नाही तर पुढे जाऊन हे ठीक होणार नाही आहे. तर आपल्याकडे न्यूट्रिशनल डाएट, ज्याला मी म्हणतो डाळ भात पोळी भाजी, जे आपण खातो, रोज खातो, तेच त्याचं सोल्युशन आहे. हे जंक फूड चं ट्रीटमेंट आहे. आता तुम्ही मला संदर्भ द्यायला सांगितलं तर आमच्याकडे, आता मी पीडियाट्रिक सर्जन आहे, तर 8-9 वर्षाचे पोरं जे येतात त्यांच्यामध्ये खूप कॉमन आहे एपेंडिसायटिस. आता एपेंडिसायटिस तुम्ही म्हणतात सगळ्यांनी ऐकलं आहे, पण ते टिपिकल एपेंडिसायटिसचे जे पोरं असतात ते 9 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये 50 किलो 60 किलोचे पोरं असतात. त्यांचं डाएट विचारलं तर आता बर्गर खाल्लं आहे, आता पिझ्झा खाल्ला आहे आणि कोला पिलं आहे, हे सगळं असतं. आणि त्यामुळे त्यांचं जे संडास जे असतं, जे कॉन्स्टिपेटेड असतात, ते संडास क्लिअर होत नाही. आणि हे एपेंडिसायटिस हे खूप कॉमन असतं हा एजमध्ये, आणि हे जे सेवन करतात ते पोरांमध्ये. तर त्याचं आपल्याला त्याला हेल्दी ऑल्टरनेटिव्स आपण देऊ शकतो. कोलाचा ऐवजी आपण ताक देऊ शकतो, नारळ पाणी देऊ शकतो, चॉकलेटचा ऐवजी आपण खजूर देऊ शकतो, फल फ्रूट्स देऊ शकतो, बर्गरचा ऐवजी आपण पराठे देऊ शकतो. हे सगळं हेल्दी ऑल्टरनेटिव्ह आपल्याला द्यायला पाहिजे. डॉक्टर पराग यांनी सुंदर उदाहरणं दिलं की अक्यूट अपेंडिसायटिस या त्रासामध्ये जे ते त्वरित शस्त्रक्रिया करायला लागते, तर त्याविषयी देखील सरांनी आपल्याला सांगितलं. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे, यवतमाळहून आपल्याला फोन आलेला आहे. सुरेश दादांचा फोन आहे, पाहूया. हां, नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. हा, मी सुरेश गुजर यवतमाळहून बोलतोय सरजी. माझा नातू 3 महिन्याचा झाला आहे. बरं. तर त्याचा चांगला सुदृढ बालक होण्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे पालकांनी? फारच सुंदर असा प्रश्न आहे की 3 महिन्याचा त्यांचा नातू आहे. खूप खूप अभिनंदन सर्वात पहिले. आणि गुटगुटीत सुदृढ बाळ होण्यासाठी त्याचा आहार कसा असावा, तर त्याविषयी काय सांगणार? डॉक्टर परमार, तुमच्याकडून सुरुवात करूया. येस, अभिनंदन तुम्हाला गुर्जर साहेब की नातू झाला आहे तुम्हाला. तर 3 महिन्याचं बाळ आहे, तर 3 महिन्याच्या बाळाला आपण फिडिंगसाठी फक्त एकच गोष्ट सांगतो, आणि ती म्हणजे एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग, म्हणजे फक्त आणि फक्त स्तनपान पहिले 6 महिने. तर जर बाळाला तुम्हाला असं वाटत असेल की बाळ गुटगुटीत व्हावं, तर बाळासाठी तुम्हाला आईची काळजी घ्यावी लागेल. ठीक आहे, तर तुम्ही जर आईचा आहार जर बरोबर ठेवलात, बॅलन्स ठेवलात, तर 3 गोष्टी जर तुम्ही केलात मातेमध्ये, तर मातेला चांगलं आणि पौष्टिक दूध येणार आणि भरपूर प्रमाणामध्ये येणार. पहिली गोष्ट, तिचा आहार हा समतोल पाहिजे. दुसरी गोष्ट, ती व्यवस्थित तिची झोप झाली पाहिजे, स्लीप झाली पाहिजे. आणि तिसरं आहे की स्ट्रेस नसला पाहिजे. या 3 गोष्टी झाल्या तर मातेला चांगलं दूध येतं, पौष्टिक दूध येतं. आणि जर मातेचं दूध पौष्टिक असेल तर बाळ नक्कीच गुटगुटीत होणार. फारच छान. डॉक्टर पराग, तुम्ही काय उत्तरात भर घालणार? नाही, सुदृढ झालं म्हणजे त्यांचं स्तनपान आणि आईचं दूधचं प्रमाण बरोबर असेल. आणि त्यांना हे बघायला पाहिजे की त्यांचं सुदृढ म्हणजे वजनाचा वाढ कसं झालं आहे. पहिल्या 3 महिन्यात आपण 600 ते 900 ग्राम दर महिन्यात वाढ बघतो, तर ते झालं आहे की नाही.
तसंच 5 महिन्यावर ते बर्थ वेट आहे ते डबल होतं आहे की नाही ते सगळं बघायचं. आणि 6 महिने झाले तर आपल्याला जसं मी आधी म्हटलं आहे पूरक आहार सुरू करायचा वेळ झाला, कारण की ते तुम्हाला सुदृढ ठेवायचं आहे तर पूरक आहार सुरू करायचं पण गरजेचं आहे, ते लक्ष ठेवायचं आहे. फारच छान. डॉक्टर परमार, तुमच्याकडे वळतो. आता जो प्रश्न आपल्याला आला, आपल्या मित्रांनी केला, सुंदर प्रश्न आहे, तर त्यालाच थोडं जोडून प्रश्न विचारतो की गर्भवती महिलांच्या आरोग्य त्यांनी कसं जपावं, त्याविषयी आम्हाला मार्गदर्शन करा. हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे असं मी म्हणेल. जसं त्यांना कळलं की ते माता गरोदर राहिलेल्या आहेत, म्हणजे पहिल्या 1 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये नॉर्मली आपण युरिनची टेस्ट करून कन्फर्म करतो की ते प्रेग्नंट आहेत की नाहीत, आणि त्यानंतर आपण डॉक्टरचा सल्ला घेऊन पण कन्फर्म करतो की ते गरोदर राहिले आहेत की नाही. तर आपल्याला काय असतं की आपण प्रेग्नन्सीनं 3 ट्रायमेस्टरमध्ये डिवाईड करतो. फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणजे पहिले 3 महिने, सेकंड ट्रायमेस्टर म्हणजे दुसरे 3 महिने, आणि थर्ड ट्रायमेस्टर म्हणजे तिसरे 3 महिने. तर या 9 महिन्यामध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये त्या माताने जाऊन आपलं नाव तिकडे रजिस्टर केलं पाहिजे आरोग्य केंद्रामध्ये जवळपासच्या. त्यानंतर त्यांनी कमीत कमी 3 व्हिजिट्स दिल्या पाहिजेत, म्हणजे टोटल 4 व्हिजिट झाल्या पाहिजे त्यांच्या या 9 महिन्यामध्ये. तर प्रत्येक व्हिजिटमध्ये त्यांचं शुगर चेक केली पाहिजे, युरिन चेक केली पाहिजे, आणि त्यांचं ब्लड प्रेशर पण चेक केलं पाहिजे. एका गरोदरपणामध्ये म्हणजे या 9 महिन्यामध्ये त्या माताने कमीत कमी 9 ते 11 किलो वजन त्यांचं हे वाढलं पाहिजे. म्हणजे जवळपास शेवटच्या 6 महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1 किलो वजन तरी कमीत कमी त्यांचं वाढलं पाहिजे. दुसरं आहे की 2 TTचे इंजेक्शन त्यांनी घेतले पाहिजे. पहिलं जेव्हा ते रजिस्ट्रेशनसाठी जाणार, आणि दुसरं 1 महिन्याच्या नंतर ते घेऊ शकतात. जर ती माता मागच्या 3 वर्षामध्ये सेकंड टाईम प्रेग्नंट असेल किंवा थर्ड टाईम प्रेग्नंट असेल तर ते सिंगल इंजेक्शन सफिशियंट होऊन जातं. तर फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये 2 इंजेक्शन हे मॅन्डेटरी आहे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की त्यांनी 3 गोष्टींचं सेवन केलं पाहिजे. पहिली गोष्ट आहे आयर्न, म्हणजे आयर्नच्या टॅब्लेट्स येतात. दुसरी गोष्ट आहे फोलिक ॲसिड, आणि तिसरी गोष्ट आहे हे कॅल्शियम. पहिले 3 महिने झाल्याच्या नंतर शेवटचे 6 महिने प्रत्येक दिवशी हे टॅब्लेट्स त्यांनी रेग्युलरली घेतलं पाहिजे. याच्याने बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी फार गरजेचं आहे. आणि व्यवस्थित झोप झाली पाहिजे. कमीत कमी दिवसा 1 ते 2 तास, आणि रात्री त्यांनी 6 ते 8 तास ही व्यवस्थित झोप घेतली पाहिजे. भरपूर सारं पाणी पिलं पाहिजे, आणि हलका त्यांनी वॉक म्हणजे आपण एक फेरफटका डेली मारला पाहिजे. फार छान. डॉक्टर पराग, तुमच्याकडे वळतो. तुम्ही बालशल्य चिकित्सक आहात, तर आत्ताच तुम्ही आम्हाला अपेंडिसायटिसची जे केस आहे त्याविषयी मार्गदर्शन केलं. तर जी मुलं जी आहेत ती तोंडाने आहार घेत नाही, अन्न घेत नाही, किंवा ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे, तर अशा मुलांना तुम्ही काय आहाराचा सल्ला देता, त्याविषयी आम्हाला सांगा. आहाराचा सल्ला म्हणजे आमचे जे पोरं असतात त्यांच्यामध्ये आम्ही जे ऑपरेशन्स करतो त्याच्यामध्ये पोटाचे ऑपरेशन्स खूप कॉमन आहे, म्हणजे आतडीवर ऑपरेशन, स्टमकवर ऑपरेशन्स. तर त्या ऑपरेशन्समध्ये ते ऑपरेशनच्या आधी पण आणि ऑपरेशनच्या नंतर पण 3-4 दिवस त्यांना उपाशी ठेवावं लागतं. तर हे गरजेचं आहे की जर आपण इलेक्टिव्ह सर्जरीज करतो तर ते आधीच त्यांचं वजन चांगलं राहावं. तर इलेक्टिव्ह सर्जरीसाठी आपल्याला पाहिजे की त्यांचं पोषण बरोबर असेल. तर आपण प्लॅन करतो की त्यांचं कॅलरी इंटेक आणि आयर्न सप्लिमेंटेशन बरोबर झालं आहे की नाही आधीच्या 1-2 महिन्यात किंवा 3 महिन्यावर. आणि नंतर जसं तुम्हाला ते चित्र दाखवत होते की कोणकोणते आमचे पेशंट्स असतात जे बरोबर खात नाही, त्यांचं भूक बरोबर नसतं. हे आजारामुळे पण असू शकतं, आणि ऑपरेशनचं नंतर पण जे वीकनेस असतं, जे ऑपरेशनचं स्ट्रेस असतं त्यामुळे पण असू शकतं. तर आपण कसं वाटेनी त्यांना देऊ शकतो. तर एक आहे की आपण नाकाचं नळी घालतो, त्याला आपण नेझो गॅस्ट्रिक ट्यूब म्हणतो. त्याच्या नाकातून आपण पोटामध्ये ते नळी घालतो आणि स्ट्रेट फीड्स तिथून देऊ शकतो. कधी आम्ही खूप कॉम्प्लिकेटेड सर्जरीज करतो, जसं इसोफेजियल अट्रेझा, ज्याच्यात अन्ननलिकाच बनलेली नसते. त्यांच्यामध्ये आम्ही डिरेक्टली गॅस्ट्रोस्टोमी करतो, ज्याच्यात आपण ट्यूब स्टमकमध्ये टाकतो. तर हा पोरांमध्ये स्ट्रेट स्टमकमध्ये आपण फीड्स देतो. तर हा फीड्स आपल्याला पातळ द्यायला पाहिजे, आपण लिक्विड द्यायला पाहिजे. तर ते आहार आम्ही त्यांचं वजनेच्या हिशोबाने, त्यांचं वयाप्रमाणे ते कॅलरी कॅल्क्युलेट करून ते पातळ व्हायला पाहिजे तसं करून ते ट्यूबमधून देतं. आणि तसंही म्हणजे की ऑपरेशनच्या नंतर जसं मी सांगितलं की त्यांचं जे स्ट्रेस असतं त्यासाठी कॅलरीजचं रिक्वायरमेंट, विटॅमिन्स, मायक्रोन्यूट्रंट हे सगळं आपण एक्स्ट्रा देतो, सो दॅट आपलं बाल सुदृढ व्हावं. आणि जसं मी सांगितलं, मी सर्जन आहे, मला चांगले रिझल्ट्स पाहिजे. चांगले रिझल्ट्स कसं येणार? माझं बाळाचं वजन चांगलं असेल, पोषण चांगलं असेल तर माझं रिझल्ट्स आपोआप चांगलं असणार.
तर पोषणाचं महत्त्व डॉक्टर पराग यांनी आपल्याला सांगितलेले आहेत आणि छायाचित्राद्वारे देखील त्यांनी आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. डॉक्टर परमार, तुमच्याकडे वळतो आपण. जे छातीचे विकारांचे असे तज्ज्ञ आहात, तर आम्हाला पुढे हे जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून की तुम्ही मगाशी बोलताना खेळावर आधारित शिक्षणाविषयी थोडं बहुत सांगितलं, तर ते नक्की कसं असतं आणि त्याविषयी थोडं मला सविस्तर सांगा. नक्कीच. आता हे जे खेळावर आधारित शिक्षण आहे हा जरासा नवीन कॉन्सेप्ट आहे. याच्यामध्ये आता नॉर्मली आपण कसं करत असतो की पाठांतर करणं आणि एक्झाम्स घेणं हे सगळ्या गोष्टी आपण लहान मुलांमध्ये करतो त्यांच्या पार्ट ऑफ त्यांच्या एज्युकेशनमुळे. आता ही जी नवीन संकल्पना आली आहे ज्यामध्ये आपण जे खेळावरती आधारित शिक्षण करतो आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना बेसिकली कुठल्या ना कुठल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण त्यांना टाकतो आहे, बिझी करतो आहे आणि त्याच्यानंतर आपण त्यांच्या मानसिक आणि शारीरिक वाढीकडे आपण लक्ष देतो. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात जसं की संवेदनात्मक खेळ असतो, समांतर खेळ असतात, प्रेक्षक खेळ असतात, सहकारी खेळ असतात म्हणजे कोऑपरेशन करणं, दुसऱ्या मुलांसोबत खेळणं, नंतर सोंग घेणं, नाट्य करणं, शारीरिक खेळ असतात, रचनात्मक खेळ असतात आणि काही काही आपण त्यांना कथाकथनं करून पण त्यांच्यावरती आपण त्यांना एज्युकेट करण्याचा प्रयत्न करतो. हा एकदम नवीन कॉन्सेप्ट आहे. हा थोडासा म्हणजे ॲक्च्युली तसं बघायला तर जुना होता, पण आपण ते कालांतराने तो विसरून गेलो आणि आपण रेग्युलर कन्व्हेन्शनल स्टडीजकडे आपण गेलो आणि आता हा थोडासा परत यायला लागला आहे. आणि हा जर्मनी, चायना अशाच ठिकाणी आपण बघतो बऱ्याच वेळेस की व्हिडिओमध्ये वगैरे की तिकडे कसं की त्यांच्या मुलांमध्ये ते पार्टिसिपेट करतात कुठल्या ना कुठल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आणि त्याच्या थ्रू त्यांचं एज्युकेशन हे कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतात. हे नॉर्मली आपण पहिले 6 वर्ष म्हणजे जे आपण प्री स्कूलिंग म्हणतो त्या पिरियडमध्ये हे जास्त आपण त्याच्यावरती भर देतो. आणि सर, कुपोषित मुलांच्या आहारासाठी तुम्ही काय सांगणार? पिडॅट्रिशियन आहात आणि छाती विकार तज्ज्ञ आहात, तर लहान मुलांचं जे स्पेशली जे कुपोषित बालक आहेत त्यांना आहार कसा द्यावा त्याविषयी मला सांगा. नक्कीच. जर बाळाचं ॲज पर द क्रायटेरिया आपण त्याला डायग्नोज केलं की हा बाळ आपण एक सिव्हिअर ॲक्यूट मालन्यूट्रिशन म्हणजे एक जास्त प्रकारचा कुपोषित बाळ आहे, तर आपण त्याला ना एक गव्हर्नमेंटकडनं आपल्याला एक फॉर्म्युला भेटतो. त्याचं नाव आहे RUTF, रेडी टू यूज थेरॅप्युटिक फीड्स आणि हे जवळपास सगळ्याच आरोग्य केंद्रामध्ये भेटतात आणि हे रेडी टू यूज असतं. त्याच्यामध्ये खूप जास्त कॅलरीज आणि प्रोटीन्स असतात. हे आपण त्याच्यामध्ये आपण मुलांना चालू करतो. RUTF बोलतात त्याला आणि हे दिल्याच्यानंतर मग बाळामध्ये थोडं थोडं होऊन सुधारणा होते. हे नॉर्मली आम्ही वाडियामध्ये आमच्याकडे न्यूट्रिशनल रिहॅबिलिटेशन सेंटर आहे. त्याला आपण पोषण पुनर्वसन विभाग आहे आणि त्यांचे प्रमुख जे आहेत डॉक्टर आमच्याकडे प्रभू सर म्हणून आहेत आणि डॉक्टर राधिका मॅडम म्हणून आहेत आणि यांच्याकडे असे रेग्युलरली हे असे बाळ येतात आणि आम्ही त्यांना आम्ही फ्री ऑफ कॉस्ट त्यांना हे फॉर्म्युलाज देतो आम्ही त्यांना. आणि आपण चित्रामध्ये बघू शकता की त्या बाळांमध्ये कशी हळूहळू जे बाळ कुपोषित होतं आणि त्याच्यानंतर ते कसं हळूहळू होते असं त्याच्यामध्ये चांगली वाढ झालेली आहे. तर हे जसं बिफोर आणि आफ्टरचं पिक्चर आहे. पहिलं बाळ बघू शकता एकदम कुपोषित, त्याला एकदम जास्त प्रमाणामध्ये सुकटी झालेली आहे आणि जसे ट्रीटमेंट झाल्याच्यानंतर त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा होऊन जवळपास 3 किलो 4 किलो वजन हे पुढच्या 2-3 महिन्यामध्ये त्याचं वाढलेलं आहे. डॉक्टर पराग, तुमच्याकडे वळतो. जाता जाता आमच्या मित्रांना तुम्ही काय संदेश देणार? माझा संदेश हेच आहे की हे पोषण अभियान जे सुरू केलं आहे त्याचं जे फोकस ग्रुप्स आहे, एज ग्रुप्स आहे ते 6 वर्षाच्या खालचे जे पोरं आहेत ते, गरोदर माता आहेत ते, गरोदर महिला आहे आणि स्तनदा माता आहे ते, आणि किशोरवयीनचं जे मुली आहेत ते. आता बघितलं तर हे सगळं चक्कर आहे, एक सायकल आहे. किशोरवयीचं जे मुली असतात त्यांचं आहार चांगला असेल तर पुढे जाऊन तेच आई बनणार आहे. त्यांचं पोषण चांगलं असणार आहे तर पुढचं जनरेशनचं जे मूलबाळ असणार त्यांचा आहार चांगला असणार आहे. आणि आता आपण एवढं डिस्कस केलं, त्यांचं बाळांचा आहार चांगला असेल तर त्यांचा मानसिक जे डेव्हलपमेंट आहे, विकास आहे ते बरं होणार आहे आणि नंतर तेच आपलं न्यू जनरेशन होणार आहे आपल्या भारताचं आणि जे आपला विकसित भारत आहे ते अजून विकसित होणार आहे. फारच छान. डॉक्टर परमार, तुम्ही काय संदेश देणार थोडक्यात? नक्कीच. तर कसं आहे की आता आपण जो साजरा केला हा पंधरवडा होता. सप्टेंबरमध्ये तो येणार, तो महा असणार, पोषण महा आपण त्याला बोलतो. माझी अशी इच्छा आहे की सर्वांनी म्हणजे कम्युनिटी लेवलला, अंगणवाडी लेवलला सगळ्यांनी या प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे आणि याच्याने काय होणार की एक सुदृढ बाळ, सुदृढ परिवार आणि सुदृढ समाज आणि आपला देश पण सुदृढ होणार आणि हळूहळू आपण हे कुपोषण जे आहे ते आपल्या भारतामधून याला परास्त करणार आणि आपण सगळे सगळ्यांचं जे न्यूट्रिशन आहे ते चांगल्या प्रकारे राहणार.
फारच छान. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे त्याला मर्यादा नाही आहे. तर आज आपले जे डॉक्टर आलेले आहेत, दोन्ही डॉक्टरांना खूप खूप आभारी आहोत आपण. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या हॅलो डॉक्टर संघातर्फे आणि तुमच्यातर्फे त्यांना ढेर सारी शुभेच्छा आपण देऊया. आणि पुढील कार्यक्रमात एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला आपण येणारच आहोत, आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.